बाबासाहेब राऊत डोंबिवली शहर अध्यक्ष नाभिक संघटना। आमची ही संघटना 72 वर्षापासून आहे। आतापर्यंत जुन्या कार्यकर्त्यांनी जी रूट पुढे आणली ती रूट आम्ही आतापर्यंत पुढे नेत आहोत। आणि आज आमचे जे मुस्लिम बांधव असू द्या या आणि ते कोणी विपीचे असू द्या, आम्ही एका संघटनेने एका जीवाने सगळ्या डोंबिवलीतील सगळे काम करतो। आणि आज आम्हाला कमीत कमी 72 पासून होतं तर आज जवळजवळ 52 वर्ष ते 53 वर्षापासून आमच्याकडे हे काम चालू आहे। आणि संघटनेच्या माध्यमातून इतर पण कामं आमचे वह्या वाटप असू द्या वर लहान मुलांना काय म्हणजे कोणाला काही आजारी असू द्या तिथे पण आम्ही मदत करतो। जिथं जिथं आमचा समाज या आमचा बांधव कुठं जर अडचण करतो तिथं आम्ही धावून जाऊन हे काम करतो। आता आपले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला एक वचन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही आम्हाला जागा कमी पडते, कारण आमच्याकडे नाभिक समाज बांधव हा जास्त आहे की आम्हाला जागा कमी पडते। त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जागेचं उपलब्ध करून देऊया। आणि आज पण आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सरळ हाताने आम्हाला संघटनेसाठी मदत केली। जे लागेल ते घ्या आणि त्यांनी दिलेले आम्ही खुश आहोत। आणि खासदार साहेबांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे एकदम आभार मानतो आणि असं परत आम्हाला म्हणजे सहकार्य करावं ही आमची संघटनेची इच्छा आहे। नाभिक समाज संघटना डोंबिवली 442। मी बाळा पवार या संघटनेचा खजिनदार आहे। नाभिक समाज संघटना ही 1972 पासून चालू झाली आहे। जवळजवळ आता 72 पासून आपण 52 ते 55 वर्ष झाली या संस्थेला। त्या संस्थेचे जे जुने जाणते कार्यकर्ते होते त्यांनी ह्या संस्थेची जी जमीन आणि ही तेव्हा विकत घेतली, त्याच्यावर हा हॉल बांधला आणि त्याच्यावर हे सगळ्यांनी स्वतःच्या खिशातून आणि हे सगळा मोठा हॉल बांधलेला आहे। आणि हे या माध्यमातून आपल्या समाज बांधवांना जे आमचे गरीब आहेत त्यापासून त्यांना काही मदत मिळेल, त्याच्यासाठी शैक्षणिक होईल। आणि ह्या आमच्या पूजेचं आणि हे ह्याच्यात जर आम्ही जे केलेलं आहे ह्याच्यासाठी आमचे एक एकत्रित लोकांचं समाज होईल। आणि त्याच्यात आम्ही सगळ्यात जास्त करतो हिंदू मुस्लिम आम्ही जे आमचे आहेत बांधव नाभिकांचे त्यांच्याशी आमची एकता आहे। आणि आम्ही या सर्व समाजाला आम्ही त्याच्यात कुठलंही राजकारण करत नाही, प्रत्येक समाजाला घेऊन चालणार आहे। प्रत्येक प्रदेश असून दे, प्रत्येक महाराष्ट्र असून दे, इतर जाती धर्माचे लोक जे आमचे समाजाचे आहेत, इतर भाषिक आहेत, त्यांना आम्ही सगळे आपल्याला घेऊन करतो हे आम्ही सगळे काम करतो। नमस्कार, मी मंगेश पोफळे, नाभिक समाज संघटना डोंबिवलीचा सेक्रेटरी। आणि आज या ठिकाणी आम्ही नाभिक समाजाचा आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची 530वी पुण्यतिथी साजरी करतो। ही पुण्यतिथी हा जो सण आहे हा महाराष्ट्रभर नाभिक बांधव अत्यंत आनंदाने साजरा करत असतो। 1972ला आमची ही संघटना स्थापन झाली। आज 52 वर्षामध्ये अखंडितपणे आम्ही ही पुण्यतिथी साजरी करत आहोत आनंदाने उत्साहाने। या कार्यक्रमाच्या प्रयोजनांमध्ये आम्ही डोंबिवली शहरामध्ये पालखी मिरवणूक काढतो, त्याचबरोबरीने हरिपाठ भजन कीर्तन याच्या माध्यमातून आध्यात्मिक सेवा लोकांपर्यंत पोहोचवतो। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जातो आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो। डोंबिवलीतील जवळजवळ 250 ते 3,000 नाभिक बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि आनंद द्विगुणित करतात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सर्व राजकीय नेत्यांचे त्याचबरोबर समाजसेवकांचं सहकार्य लाभतं। सर्वप्रथम या ठिकाणी मला आभार व्यक्त करायचे सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे, त्यांनी तन मन धनाने आम्हाला सहकार्य केलं आहे। त्याचबरोबरीने माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचे आणि त्याचबरोबरीने
देवा